ठाण्यामधील कळवा सह्याद्री शाळेमधल्या 38 विद्यार्थ्यांना दिलेल्या शालेय पोषण आहारामधून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। सर्व विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। विद्यार्थ्यांवरती सध्या उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। हे सगळे विद्यार्थी साधारणतः 5वी ते 6वी चे असल्याचं कळतंय। शासनाकडून जो शालेय पोषण आहार दिला जातो त्यामधून ही विषबाधा झाली आहे। हितेश पांचाळ याविषयीचे अधिकचे अपडेट देतील। हितेश, काय नेमका हा आहार होता आणि कशी आहे सध्या या विद्यार्थ्यांची प्रकृती? नक्कीच यामिनी, हे सह्याद्री शाळेतील 38 मुलं आहेत। त्यांना दुपारच्या वेळेस जेवणामध्ये मटकीची भाजी आणि उसळ आणि डाळ आणि भात देण्यात आला होता। त्यानंतर काही मुलांना उलटी आणि पोटदुखी झाल्यामुळे शाळा प्रशासनाने तात्काळ कळवा रुग्णालयामध्ये या 38 मुलांना उपचारासाठी घेऊन आलेले आहेत आणि सध्या त्यांची परिस्थिती आता स्थिर आहे, हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे। अगदी धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।